समाधान सरवणकरांनी दाखवलेलं चॅट हे व्हायरल झालेलं आहे। सरवणकर कुटुंबाचं काम करू नका असा उल्लेख यामध्ये दिसतोय। सरवणकरांनी दाखवलेल्या याच चॅटवरून भाजप आक्रमक झालेली आहे। सरवणकरांविरोधात सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कालच समाधान सरवणकर यांनी भाजपवर आरोप केलेले होते। भाजपचं सहकार्य न मिळाल्यानं आपला पराभव झाला आणि आपल्या विरोधामध्ये काम केलं गेलं असं देखील समाधान सरवणकरांनी म्हटलेलं होतं। आणि त्यांच्या या आरोपांनंतर भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले। सायबर सेलकडे आपण समाधान सरवणकरांची तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि आता जे समाधान सरवणकरांनी चॅट दाखवलेले होते ते चॅट आता व्हायरल झालेले आहेत। तर समाधान सरवणकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत समाधान सरवणकर। नेमकं काय पराभव कशामुळे झाला आणि गेल्या 2 दिवसामध्ये अनेक चॅट जे आहेत ते बाहेर येत आहेत? सर्वात प्रथम पहिली गोष्ट अशी आहे की माहीम विधानसभेमध्ये शिवसेना भाजप महायुतीचं चांगल्या प्रकारे या महानगरपालिकेत काम झालं। जुने जे भाजपचे जे पदाधिकारी आहेत ह्यांनी चांगल्या प्रकारे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला साथ दिली आणि हे कोणापासून लपून राहिले नाही, ते आमच्यासोबत होते, आमच्यासोबत काम करत होते। पण ह्या परिसरामध्ये एक टोळी आहे जी वारंवार आपल्या सीट्स किंवा फक्त शिवसेनेच्या नव्हे तर महापालिकेत एक नवीन आम्ही गोष्ट बघितली की भाजपच्या सीट देखील पाडण्यासाठी ही टोळी कार्यरत काम करत होती। आज पदाधिकारी जे आमच्या सोबत होते त्यांना दम दिला जात होता। आज व्हॉट्सअप चॅट्स मी देखील बघून हैराण झालो ज्यावेळेला मला हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच ह्या चॅट्स आमच्याकडे आलेल्या की टोळी म्हणताय, नेमकी कोणती टोळी? म्हणजे पक्षाची, राजकीय पक्षाची, महायुतीतल्या पक्षाशी संबंधित आहे की काय? ही पक्षाशी संबंधित टोळी आहे ज्यांनी लोकसभेला देखील असंच विरोधात काम करून आज लोकसभेला महायुतीची जी एनडीएची जी सीट आहे ही पाडण्याचं काम केलं। कुठल्या पक्षाची टोळी आहे ही ज्या कुठल्या पक्षाची? ही महायुतीचीच टोळी आहे। आणि भाजपमध्ये ज्या जुने जे काही कार्यकर्ते, जुने जे काही पदाधिकारी यांचे होते त्यांना मला असं वाटतं ह्यांच्या ज्या कामामुळे ह्या परिसरामध्ये तिकीट नाकारण्यात आलं। यांनी जी काही घोळ केलेला होता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये हे वरिष्ठांना कळल्यामुळे त्यांच्या तिकीट नाकारण्यात आल्या। आणि परंतु ते होऊन देखील परत ते थांबले नाहीत। परत कशा पद्धतीने आज उभाटाला फायदा होईल यासाठी ही काम करत बसली ही टोळी। मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सुद्धा यावर एक बाईट दिलेला आहे की हे सगळं झालेलं आहे, परंतु तुम्ही माध्यमांसमोर न बोलता आमच्याकडे यायला पाहिजे होतं किंवा तुमच्या वरिष्ठांकडे जायला पाहिजे। 100% त्यांच्या मताशी मी सहमत आहे। परंतु ही सर्व काही जी काही गडबड आता चालू आहे महापालिकेची, मुंबईचं असून ते ठाणा, कल्याण, डोंबिवली, यामुळे आम्ही वरिष्ठांशी कुठला बोललो नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील, मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।